कृत्रिम इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना शेती कामांसाठी अडचणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बुलढाणा. कृत्रिम इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना शेती कामांसाठी अडचणी झाल्या आहेत. यामुळे प्रशासनाने जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांसाठी पेट्रोल, डिझेल, बी बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ट्रॅक्टर घुसवतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी दिला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याचं पूर्व मशागतीचे कामं चालू असताना डिझेल, पेट्रोल मात्र कुठेच उपलब्ध भेटत नाही. मुख्यमंत्री सांगतात की प्रचंड डिझेल आहे आमच्याकडे, परंतु लोक मात्र डिझेल पेट्रोलसाठी मेटाकुटीला आले आणि हे फक्त स्टंट करत त्या ठिकाणी आहे. आम्ही शासनाला या माध्यमातून विनंती केली की शेतकऱ्यांसाठी डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्या. सर्वसामान्य लोकांचे त्या संदर्भातले प्रश्न त्या माध्यमातून तुम्ही सोडा. रासायनिक खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत, ते सुद्धा कमी करा, ते उपलब्ध करून द्या. या जर भाव जर यांनी कमी केले नाही आणि उपलब्ध जर शेतकऱ्यांना रासायनिक खतं, बी बियाणे आणि डिझेल पेट्रोल केलं नाही तर आम्ही प्रचंड मोर्चा या माध्यमातून करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे असंख्य ट्रॅक्टर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मध्ये त्या ठिकाणी घुसवणार आहोत.